आजकालच्या जमान्यात काळ आणि वेळेला महत्त्व आहे आणि याला महत्त्व देणं पण फार महत्त्वाचं आहे. कारण जसा काळ बदलत चालला आहे तशी माणसाची प्रगती पण होत गेली पाहिजे. नाहीतर आपण काळ बदलतो आहे आणि आपण त्याच स्टेपवर राहिलो तर आपल्याला माणसं ओळखत नाहीत आणि आपल्यात बदल जर झाले नाहीत, जर आपली जशी परिस्थिती आहे तशी जर आपण परिस्थिती ठेवली तर आपल्याला माणसं ओळखत नाहीत किंवा चांगलं वाटत नाही त्यांना. आणि एक सांगू का प्रथमच की जसं माणूस स्थलांतर व्हायला लागलेलं आहे माणसाचं खेडेगावातून सिटीमध्ये शहरी भागात, तर माणूस बदलत चालला आहे आणि बदलत चालल्यामुळं माणूस एकांतात पडलेला आहे. माणसाला एकटं राहायला आवडत आहे, पण असं 4 लोकात किंवा समाजात राहायला आवडत नाही. कारण की त्याला स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यातच आपल्याला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. आणि या काळात आपला जीवन प्रवास निघून चाललेला आहे, कोणी कोणाला ओळखत नाही. आणि माणसाची वेळ जर चांगली असली तर आपल्याला सगळेजण चांगले असतात. नातेवाईक म्हणा, सर्वजण आपल्याशी चांगलं वागतात, चांगलं बोलतात. आपली जर वेळ चांगली असली, आपल्याकडं पैसा भरपूर असला. आणि काळाचं कसं महत्त्व आहे की काळ हा कोणावर पण येऊ शकतो. कारण जो देणार आहे तो नेणार पण आहे. आणि आजकाल तुम्ही बघत चालत आहात की आपली भारतीय जी संस्कृती आहे ही बदलत चाललेली. लोक स्टँडर्ड राहायला लागले, पण त्यांच्यात संस्कृती राहिली नाही. लोक कधी पण काही पण करायला लागलेले आहेत. आणि हे आपल्या गावाकडच्या लोकांना किंवा खेडेगावातल्या लोकांना हे पटत नाही, असं स्टँडर्ड राहणं. माणसाने बदल घडवायला पाहिजेत, पण इतके बी बदल नाही की फार माणूस बदलूनच गेला पाहिजे. आणि आजकाल हे आवडायला लागल्यामुळं लोकांना एक निराशा वाटते. मला तर माझ्या मनाला निराशा वाटते की इतके बदल व्हायला नको पाहिजेत. कारण काळात माणसापाशी पैसा आला की माणसाचे विचार बदलतात जास्त पैसा आल्यानंतर. त्यामुळे माणसापाशी पैसा हा मोजका यायला पाहिजे त्याला जीवन जगण्यापुरतं. कारण माणसापाशी भरपूर पैसा झाला की माणसाला आशा लागते. आशा म्हणजे की मी आज माझ्यापाशी 2 व्हीलर गाडी, मी 4 व्हीलरमध्ये हिंडावं, पुन्हा 4 व्हीलर आली की मी विमानाने प्रवास करावा. म्हणजे अशी त्याची आशा वाढतात आणि त्याला चांगलंच आपल्याला असावं असं वाटतं. आणि जगायचा प्रमुख उद्देश म्हणजे एक तुम्हाला सांगू का, आनंदी जर जगायचं असेल वेळेच्या अभावात, म्हणजे आजकाल काय सर्वांनाच यश मिळतं असं नाही. काही माणसं खचून जातात, काहींना यश मिळतं. त्यामुळं न खचता जर जगायचं असलं आपल्याला तर आपल्यापेक्षा जे छोटे लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांच्याकडं आपण बघून जगलं पाहिजे की बाबा आपली परिस्थिती कशी आणि त्याची कशी. इतके गरीब लोक आहेत की त्यांना खायला अन्न नाही आणि आपली परिस्थिती तर कशी एकदम चांगली आहे. आपल्याला वेळेच्या वेळेवर खायला मिळतं आहे, जे पाहिजे ते मिळतं आहे. याच्यापेक्षा आपण काय आनंदी राहायला पाहिजे. आणि त्यांच्याकडे बघूनच आपल्याला आनंद मिळतो जे आपल्यापेक्षा गरीब लोक आहेत, ज्यांना खायलाच अन्न नाही आणि राहायला पण घर नाही. आपल्याला तर सगळं आहे, घर आहे, गाडी आहे, पैसा आहे, जमीन आहे, सगळं आहे, तरी पण आपण दुःखी का? कारण तर आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना बघतो जे फॉर्च्युनरमध्ये हिंडतात, ज्यांचे बंगले आहेत, ज्यांना लाख 2-2 लाख पगार आहेत. अशा लोकांचं नाही की त्यामुळे आपण दुःखी होतो. देव देऊ पण शकतो, आपल्याला पण लाख पगार देऊ शकतो, पण तो पण कुठंतरी जाणारच आहे. आणि पैसे आले म्हणजे त्याला कुठून तरी जायला जागाच असते. असं नाही की पैसे नुसते साठवून ठेवायचे आणि त्याचा उपभोगच घ्यायचा नाही. तर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर आपण आपल्यापेक्षा छोट्या लोकांची परिस्थिती बघायची. मोठ्या लोकांची परिस्थिती बघितली तर आपण मरेपर्यंत सुखी होऊ शकत नाहीत आणि आनंदी जगू शकत नाहीत. त्यामुळं काही लोकांचा काळ असतो, तो वेळ आणि काळ या दोन्ही याच्यामध्ये काही लोक वेळेला महत्त्व देतात
तसं तर वेळेला फार महत्त्व आहे. आणि आपण एकदा तरुण आहोत, असं आपण आता तरुण आहोत, या तरुण वयात आपण काहीही करू शकतो आणि जिथं नाही तिथं जाऊ शकतो आणि जी गोष्ट करायची नाही ती पण करू शकतो. आणि त्यामुळं वेळ आहे तोपर्यंत सुधारायला पाहिजे माणसाने. वेळ फार बलवान आहे, वेळेपेक्षा कोणीच बलवान नाही. आणि एकदा वेळ जर निघून गेली तर वेळेला वेळ देणारी माणसं पुन्हा भेटत नाहीत. त्यामुळं कसं असतं माहिती का, माणसं मोठीसुद्धा, आपणसुद्धा काही कमी नाहीत. पण आपल्याला काय होतं आहे माहिती का, मार्गदर्शन योग्य मिळत नाही. योग्य वयात योग्य जर मार्गदर्शन असलं तर छोटासा दीपक, दिवा म्हणतो आपण त्याला, तो पण सूर्य जो चमकत आहे त्याच्यापेक्षा कमी नसतो. पण आपल्यासारख्या लोकांना, गरीब लोकांना मार्गदर्शन मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपली वेळच येत नाही. आपल्याला जर योग्य वयात योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर आपण पण आज चांगल्या सर्व्हिसला असू किंवा नोकरीला असू किंवा आपल्यापाशी भरपूर पैसा आहे. आणि तुम्हाला एक सांगू का की नोकरीत पैसा नाही, फक्त आपलं जीवन सुखी. आता लोक म्हणतात नोकरी करा, हे करा, पण नोकरीत पैसाच राहिलेला नाही. खरा पैसा आहे तो बिझनेसमध्ये. आणि जे मोठमोठे लोक आहेत हे त्यांच्या मुलांना, त्यांना कधी नोकरी कर असं नाहीत म्हणत, काहीतरी बिझनेस स्टार्ट कर असं म्हणतात. आणि आपले लोक जे गरीब आहेत हे काहीतरी नोकरी कर, कुठंतरी चिटक, कंपनीत जा असं बोलतात. आपल्याला लोक म्हणत नाहीत की काहीतरी छोटा मोठा धंदा कर, काहीतरी कला दाखव. आपले लोक म्हणतात नोकरीला लाग बाबा, कंपनीत जा. आणि अशामुळं काय होतं, जे मुलांचं आयुष्य असतं हे त्यांचं जे स्वप्न आहेत हे त्यांचे स्वप्न संपुष्टात येतात आणि ते आपले कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी कंपनी गाठतात किंवा काहीतरी कामं करतात. त्यापेक्षा काहीतरी छोटा मोठा धंदा जर केला तर त्यात यश नक्की मिळू शकतं. यामुळं काळ आणि वेळ याच्या अभावी माणूस, कसं असतं माहिती का, शिक्षणाच्या अभावी माणूस निर्बुद्ध राहिल्यास तो जिवंतपणीच कुणाचा तरी गुलाम बनतो. आणि आपण शिक्षण घेऊनही गुलाम आहोत हे म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक माणूस पैशासाठी आजकाल स्वाभिमानसुद्धा विकायला बसलेला आहे. तुम्ही बघत असाल, पैसा 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 सर्व काही नसतो, सुख पण महत्त्वाचं असतं. थोड्या पैशातसुद्धा आनंदी राहायला येतं. पण माणसाला आजकाल नुसता पैशाची आशा लागल्यामुळं तो 3 टायमाचं सोडून अनेक दिवसांचं साठवून ठेवतो आहे आणि त्या काळात त्याचा वेळ निघून जातो आहे आणि त्याला आयुष्य कधी संपलं हे सुद्धा कळत नाही. जसं तरुणपणात माणसं आपल्याशी संवाद साधतात तसं म्हातारपणी साधत नाहीत. तुम्ही बघा, म्हाताऱ्या माणसाला कुणीच बोलत नाही, तो एकटा बसलेला असतो. आणि आपण कमवतो म्हटल्यानंतर आपल्याला कमवणं फार महत्त्वाचं आहे. पण आता तुम्ही बघा, आपण किती पैसा कमवतो आहे, पोटापेक्षा जास्त कमवतो आहे. आणि मुके जनावरांचं पाहिलं का तुम्ही, ते एक वेळचं जेवणच त्यांचे पोट भरण्याचंच बघतात. आजचं झालं ना मग उद्याच्याला बघू उद्याचं. पण माणसाचं आजचं होऊनही उद्याचं भागवत चाललं आहे. त्यामुळं वेळ काळ सर्वांना येतो, सर्वांना त्याची जाणीव बी होते. पण काहींचे डोळे उशिरा उघडतात, काहींना लवकर त्याची जाणीव होते. आणि लोक चांगलं वागलं तरी पण लोक नाव ठेवतात. म्हणजे जसं आपली परिस्थिती आहे असं जरी वागलं तरी आपल्याला नावच ठेवतात आणि वाईट वागलं तरी नावं ठेवतात. म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. चांगलं वागणाराला पण त्रास आहे आणि वाईट वागणाराला पण त्रास आहे. त्यामुळं जसं आपल्या मनाला वाटतंय तसं आपण वागायचा प्रयत्न करायचा. लोकांनी देवाला नावं ठेवायचं सोडलं नाही तर आपली काय गत आहे, आपण तर मनुष्य आहोत. त्यामुळं वेळ काळ यायच्या आतमध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे. बदल करणं लय महत्त्वाचं नाही की आपण आजकाल भाकर नावाची चीजच राहिली नाही. तुम्ही बघा, म्हणजे खाण्याच्या बाबतीत म्हणलं तर की भाकर आजकाल शिटीत तर करतच नाहीत. काय खातात, पिझ्झा, बर्गर, मॅगी हे असलेच पदार्थ खात चाललेत. म्हणून त्यामुळं आयुष्यसुद्धा घटत चाललं आहे आणि
चांगले जे लोक आहेत सिटीत राहायला आलेले पोट भरण्यासाठी, यांना त्रास होतो असल्या गोष्टीपासून. आता तुम्ही बघत असाल सिटीत जर तुम्ही कधी अनुभव असला तर लोक चहा संग सिगारेट वाटतात आणि याचा त्रास चांगल्या लोकांना होतो. आता आपल्या खेडेगावात ओढतान का सिगारेट ओढतान का चहासोबत, याच्याने आयुष्य कमी होतं आणि एक सिगारेट किंवा बिडी ओढल्याने 6 सेकंद जीवनातले कमी होतात. तर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं हे आपण ठरवू शकतो. लोक कसं जगू देत नाहीत माणसाला. त्यामुळं लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपण काय म्हणतो लोकाला याचा विचार करा. लोक किती जरी म्हणले तरी आपल्या जे मनाला वाटतंय ते आपण करायचं आणि हा म्हणत राहायचं सर्वांना. कोणाचं मनही दुखवायचं नाही आणि कोणाला वाईटही बोलायचं नाही. सर्वांशी संबंध चांगले ठेवायचे आणि चांगलंच वागायचं. त्यामुळे आज एवढीच चर्चा करू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका दिवशी. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. त्यामुळे मलाही माझा उत्साह वाढतो आणि मलाही व्हिडिओ बनवायला थोडीशी शब्द सुचतात किंवा असंच उत्साह वाढून व्हिडिओ बनवावं वाटतात. त्यामुळे धन्यवाद.